काही गेलो होतंस माका सोडून? काही गेलो होतंस माका सोडून? तू मला तुझी मैत्रीण समज. मी असताना ना तुला कशाचीच काळजी करायची गरज नाही. अण्णा, तुमच्या सुनेला मानाने घरी घेऊन जा. काही गेलो होतंस? माझं खरंच चुकलं. नका माफ कर. मी आईची मान नाही घेतलं. करशील ना माका माफ? मी तुझ्यावर आरोप केले. माझं पण चुकलं ना. आपल्या माणसांवर विश्वास ठेवतो टाकून बच्चीने शोभावर विश्वास ठेवलाय ना. ठेवशील नाही तर काय करशील? या घरात गेल्यापासून तुझ्या बाबतीत काय चांगला झाला? मी काही तुझ्याशी चांगलं वागला? सगळ्या देवानं घडून आणलेला का माझ्या चुकांची आठवण करून देऊ? असं किती बोलतात सरिता, मी परत असं नाही वागणार. नाही वागणार. तू काय या घरातून काहीच जाऊ देणार नाही. घरातली माणसं तुझी असेल, सगळं तुझं असेल. नाना, हा, त्या खोबरा घेवा. हा, देवापुढचं नारळ वाढवलं ना. हा, हा. हो, पण मका चावणाऱ्यातला हा काय? बाकी इंदू, तुझ्या देवान तुझा ऐकल्या ना. ऐकतलोच. आणि त्याच्या पण मनात होता या घरातली सून परत मानानं घरात येऊ होई. हा. अहो, सरिताचा बाहेर जाणार निमित्त होता. आता बघा, दत्ता आणि सरिता कसे सुखान संसार करतले. होय गो होय. बघ आता, ही तुझी सून आहे ना, ही तुझी जागा घेत या घरात. घेऊ कस वई? अहो, या घरात काय मी आयुष्यभर पुरतलंय. असा बोला नको गो. अजून नातवंडा खेळवची हर. होय हो. आहे तू काय असस? मी सगळ्या घरभर शोधत फिरले तू का? आणि हा काय खोबरं वाटत फिरतोस? काय झाला? लयच आनंदात दिसतोस. होय तर माझी सून घरात इली ना. हो, मग चल फटाके फोडूया आपण. नाही, अण्णांका बारच फोडूक सांगतोय. बघा ना, याच्या पोटात दुखला बघा. माझ्या किती पोटात दुखात? तू आणि तुझी सून मिळून फुगडे घाला, गळ्यात गळो घालून फिरा. माझा काय त्याचा? ता पण करू. सगळं करा, पण आता काय तुम्ही पाणी पिऊन निसतलात? नाही म्हणजे सून इली ना, भूक भागली असतली तुमची. हे बाय, भूक कशी भागा तशी? तुम्ही झाला तरी उपाशी रवा, पण माका बाई जेवूक देवा. तुका भूक लागली हा ना. या काम कर, तू माझ्या वांगडा चल रांधू. काय? अगं करूच आणि खाऊचा. नाही नाही, मी तसला काय करूच नाही बाई. बघ, घरात काय केलेला नाही हा. उपाशी राहतलस. चल नाना, चल 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 तू. लक्ष ठेव रे बाबा. काय गो सरिता, काय चाललेला हा या? काय झालं आहे? काय झाला काय? तुझ्या आधी हा घर कोणाचा आहे आहे? काय माझ्या लेकीचा घर हा. होय ना गो छाया? गे तू आधी माका सोड, मग हे काय तर बघू आपण. अगो, असा कसं सोडू?
माझा एकुलता एक चेडू ना तू. कायो झाला तरी ह्या परक्याकडून येलेला. आई असं कित्याक बोलतास? असं काय बोलतास म्हणजे काय? हा, तू का माझ्या पोटचा असस? या बघ, या माझ्या पोटचा चेडू. ह्याका मी रागवतय बोलतय तरी पण गुणाचा असा. की तुका झाला काय हो, तू हिच्याकडे लक्ष देऊ नको हा. ही का कुळ लागलेला असा. तू आपलं तुझा काम काय ता बघ. नाही सरिता, तू बाजूक राहू. आज माझा चेडू तुका दाखवीत कामा कशी करतात ती. होय ना गो छाया? आहे माझा डोक्यात दुखता. तरी पण तू करशील माका माहित हा. बकाच बघूच असा माझी सून कामा करता की माझा चेडू. तू का असताला तुझ्या सुनेचा कौतुक माका नाही हा. असं कसा काय गो सरिता? होय तर माका पण बघूचा. माझी ननंद सगळ्यांच्या वरचढ असा. बोलण्यात तर असा, कामात पण असतच ना. असायच मी कामात वरचढ. मी करी होत आधी कामा. वय काय अगो सरिता, इतक्या वर्षात मका हे ना केलेली कामा दिसलीच नाही. आज तो योग इलो हा. इतक्या वर्षात नाही इलो ना योग. पण मग आता पण येत असं माका काय वाटणार नाही. असा कमी समजू नकोस माझ्या लेकी. काय गो छाया? अहो पण सवय नसत ना त्यांका. कसं जमत? होय ना हो ताई. अगं कसा नाही जमात करीत ता. होय ना गो छाया? बघा आता जमत असत तर करा. उगीच म्हणशाल जमता जमता आणि तोंडार पडशा. माझा चेडू तोंडावर पडूचा नाय. होय ना ग छाया? असा काय मग हे तुम्ही दोघाय जण बघतच राहा. मी पण अण्णांचा चेडू असय. माणसा चिरतात ना तसं कांदा चिरत. हो उठ उठ इथून. चल. घेऊ हळू. नाही सरती वहिनी. कोणी सांगितलं तुका? ते रघु काका सांगत होते. खैसर म्हणजे खैसर पांडू. हा, देवचाराकडे. देवचाऱ्याकडे म्हणजे झाडार देवचार असताना तो आपल्या वांगडा घेऊन जाता. वैनिक पण घेऊन गेलेलो. असा डोंगराकडसून घेऊन गेलो. मग वाळाकडसून असो खाली येलो. झाडावर घेऊन गेलो. देवचार रात्री मारता आणि मग सकाळी आपल्या वांगडा झाडावर ठेवता. तुका कोणी सांगितलं? ता माका सगळं माहित हा. पांडू तू खोटा बोलतोस. नाही खोटा नाही. करा असाच असता. खोटा वाटता. होय. माईक विचारा. हा. अहो छायाताईनू काय करतास? बास झाला. तुम्ही रडलास आणि कामा करून आमका पण रडवशाल. ह्या बघ, असाच रोज जेवण करीत जा म्हणजे डोळ्यातून पाणी नाही येऊचा. आज माझ्या डोळ्यातून काढलास ना पाणी. आता बघा मी कसा तुमच्या डोळ्यातून पाणी काढता येता. मग घे आता लगीन करून जाशाल तेव्हा रडतीलच ना सगळी. होय तर कसाही असला तरी या घरातला एकुलता एक चेडू असा. तेवढा वागणा बदल तुझा. याय वहिनी देवचार घेऊन गेलेलो काय? कोणी सांगितलं तुका? पांडू सांगा होतो. देवचार आणून सोडल्यांना परत वहिनी. होय काय गे आहे. एका देवचारानं आणून सोडल्या म्हणजे तुझी माळ पण देवचाराकडे रवली असतली. छाया अगो त्याच्यामुळे सगळं झाला ना. त्या माळेचा विषय नको. तू चलत राह इसून चलत राह. बघा काय घे चाललंय मी. अभिरामा तू पण जा अभ्यास कर. हा जेवण झाला की बोलवते तुका. हा आहे मी खरंच ती माळ नाही घेतलंय. तुझी शपथ घेऊन सांगते. गो बाय गो बाय बाय. माहित आहे माका तू किती उगाच शपथ घेतस. हा गप. भरल्या घरातून असं लक्ष्मीला बाहेर काढणं शोभतं का? हे घ्या.
हे मला आवडलेलं नाही. समजा जर ती मिळाली तर काय पाहिजे ते दे. बघा हा, वचन द्या. दिलं वचन. योग्य वेळ आली की मागे. अहो घरच्या सुनेक तुम्ही परत आणलास, लय बरा केलास. दत्ताक दिलेला शब्द पाळलास तुम्ही. मी तुमका काय काय नाही बोललंय. सरिताक तुम्हीच काहीतरी केला असात असो संशय माझ्या मनात इलोच कसो. माफ करा माता. झाला तर झाला, तो विषय नको. वय आता पुढचा सगळा चांगला होऊ दे. दोघांचा संसार सुखाचं होऊ दे. जेवण तयार आहे. जेव केव्हा. हम्म. घ्या शेवटचा घास काऊचा. कुमुदिनी, भाजी आण ना. का? अगं सुषमाच्या आवडीची भाजी संपवली बघ तिनं. अच्छा, तुम्ही लाडाने भरवताय ना म्हणून ती खातीये. ते तर आहेच ग. सुषमा आता बस हा, स्वतःच्या हाताने खायचं. अगं राहू दे ग, काय फरक पडतो माझ्या हातनं खाल्लं तर. अहो असं काय करताय. आता तुम्ही 3 दिवस नव्हता ना तेव्हा ती स्वतःच्या हाताने खात होती. तुम्ही बिघडवता तिला. म्हणूनच आज ती माझ्या हातानं खाई. काय ग खूप आठवण येत होती बाळ तुझी. अच्छा, मग तिची आठवण येत होती तर काय आणलं तुम्ही तिच्यासाठी? सुषमा, काय हवं होतं तुला? माझ्यासाठी कधी काही आणलं नाही, तिच्यासाठी काय आणणार? काय आणायचं होतं तुझ्यासाठी? कधी दागिना पाहिजे म्हटलं तर आणलं का तुम्ही? काहीच बोलायला नको. आहे मला भूक लागली जेव कुवार. वाढतं हा अभिराम भाऊजींनू. अभिरामा तवसर ना तू पाण्याची ग्लासा घेऊन ये दुतुरसून जा. आहे तुम्ही ह्या सगळं बघा ना एकदा. अगो वासावरनाच कळता सगळा चांगला झालेला असाल. हा ठेव. हैसर बसा. ना ना हैसर नको हा, ते बसतले तुम्ही हैसर बसा. ना करा जेवक सुरुवात करा. हा ह्या काय तुम्ही जेवण पण घेतलास आणि माका कोणी सांगूक पण नाही. माका बाय तुम्ही उपाशी मारतलात. अहो कोणाची हिंमत आ. तूच कोणाक तरी उपाशी मारशील. काय रे, काय झालं तुमका हसाक? आणि काय गो तुका पण लय हसाक येता? अगं ते काय असता उगाच आपला काहीतरी. तर काय पण असं देत माका जेव कडा. गो हैसर नको ते बसतले उठ हैसून. गे त्यांका आज जेवाची सूद नसतली. सुनेक घेऊन इले होता मग हे सुनेच्या हातचा खातले. अगं तू केला असतास ना तर तुझ्या हातचा खाल्ला असता. तर उठ जा, मी नाही उठाच आहे. गो वाढ माका जेव. थांब सरिता. माझे काय हात मोडले होत की काय?
बसा ना, हे सर बसा. आज ना सरितानच सगळा केलेला हा, माका कशाकच हात लावूक दिल्यान नाही. दत्ता, वास चांगलो येता ना. सगळी जना बोटा चाटत रावतली. माई हा भूक लागली हा. बस हा, वाढतंय. दत्ता दे ताट दे. सरिता वाढ होते का? माई वहिनी घरा केली ना, अन्न घेऊन येले ना. पांडू, वहिनी जेवण वाढता ना, तर खाऊन घे आणि जाऊन पड. हा पाणी. वहिनी कैसर होती. शेवंताला दागिना तवा घाल.